अहंकार सोपान कनेर करले वाटते म्यार का व्याख्यान कीर्तन कोणीच करू शकत नाही. साऊंड वाला दादाले वाटत म्यार का साऊंड कोणाचाच नाही वाटत असं ना. या मंडप वाला दादाले वाटत म्यार का मंडप कोणाचाच नाही. तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आमासी गुण गायना आवडी हेची माझी सर्वदुरी पांडुरंगा करू
रत्नाकर धौतपदा हिमालय किरीटिनीं ब्रह्मराजर्षिरत्नाट्यं वन्दे भारत मातरं वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटि समप्रभा निर्विघ्नं कुर्मदेव सर्वकार्येषु सर्वदा मायकोपीठे तरिविमरत्यं वरं पुण्डलीकाय धातुमलिन्द्रयि समागततिष्ठन्तमानन्दकन्दं पर्वणलिङ्गं भज पाण्डुरङ्गं नमो ज्ञानदेवा नमो ज्ञानराजा नमो ज्ञानसिन्धु सखा पूर्णमाजा पति मंदते ज्ञानदातादिनाशि नमस्कार साष्टांग ज्ञानेश्वराशि या देवी सर्वभूतेषु मातृरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः मनोजवं मारुतल्वेगं जितेन्द्र मध्यमतं वरिष्ठं वातात्मजमानुयोग्यं श्रीरामदूतं शरणभक्ते चरितं शिवराजस्य विजय श्री विराजितं विराजभूतं संपन्नं रामायण विवाहप्रं नमो जन्मभूमि जिते जन्मलोमी नमो कर्मभूमि जिते वाडिलोमी नमो लंकापुर ज्ञान पावतोमी नमो भारत राष्ट्रभूमी जिच्यासाठी इथून पुढे कामी श्री संतांची या अक्षरात वास करणारी गुरुदेव शक्ती इतको कमी ठेवा बेस ठेवा गेन ठेवा विद्येची माता सरस्वती आनंद कोटी ब्रह्मांड भगवान गोपाल कृष्ण भगवान भगवान मंसाजीराम गुरुसिद्ध महादेव मौली परमपूज्य गुरुवारी वाणीभूषण श्री कनेरकरजी महाराज ज्यांच्या दरबारामध्ये आजचं बदलले जीवन आणले खाऊन आणले पिऊन आणले कधी नाही आलेले पहिल्यांदा आलेले कोणाला येऊन दिले आणि एवढं चांगलं कीर्तन चालू असताना घरी जाऊन झोपलेले सर्वांना जय श्रीराम करतो मी जशी कीर्तनाची सुरुवात करूशी करायची आहे सर्वांनी आपापले दोन हात कापू असे घ्यायचे असे घ्यायचे काका असे घ्यायचे मागच्यांनी घ्यायचे उभे राहिल्यांनी घ्यायचे सर्वांनी घ्यायचे काकू असे घ्यायचे काकू असे हात घ्यायचे असे तुम्ही घ्यायचे चल बोल भारत माता की ठेवून द्या खाली काही कामाची गोष्ट नाही मला असं वाटलं 32 दिवसानंतर विदर्भात आलो विदर्भातलाच आहे मी पण 32 दिवसानंतर विदर्भात आलो सकाळी आज नरखेडले कीर्तन केलं संध्याकाळी इथं आलो आणि मला असं वाटलं आपली माती आपली माणसं आहे इकडल्या लोकांचा आवाज गिवाज चांगला असन चेहरे गिरे चांगले असन काय चेहरे आहे पाय ना पहिल्या लाईन मधले चेहरे पहा मागच्या लाईन मधले चेहरे पहा काही चेहरे तर अशा जसे का मौतीतून आले आहे का ते चेहरे हसलं पाहिजे जो माणूस मोठमोठ्या जोरजोराने हसते तोच खुल्या मनाचा माणूस असते जो गालातला गालात हसते तो 1 नंबरच्या मुखने असते त्याच्यामुळे हसायचा आनंद साजरा करा आणि हसायचे काकू 2-3 प्रकार असते समजल्यावर हसते त्याला 1 नंबरचं हसणं म्हणते बाजूचा हसन राहिला म्हणून हसते त्याला 2 नंबरचं हसणं म्हणते आणि या सगळ्याच्यात आपण वेगळं नाही दिसावून हसते त्याला 3 नंबरचं हसणं म्हणते आणि तुम्ही सगळे लोक उभे आहे पाय माय दुखून राहिले आहे देवानं उभं राहण्यासाठी पाय दिले तर बसण्यासाठी काहीतरी दिलाय त्याचा उपयोग घेतला पाहिजे तर कधी लुप्त होऊ शकते बाई सगळ्याला विनंती आहे का इकडे येऊन बसलं पाहिजे पोलीस प्रशासनाला विनंती आहे की त्याला द्या इकडे आणि इकडे पाठवा बसा दादा बसा तुम्ही बसा सागर भाऊ बसा तुम्ही बसा बसा तुम्ही बसा दादा बसा झाकण झुल्या बस रे बस खाली मुडगा आहे का तुले बस बस दादा आपल्या गावचं वैभव आहे हा उद्या नांदेडले मांडलं पाहिजे बसा दादा बसा चांगलं वाटतं आता बसा आणि दादा भारत माता की जय बोलना पडेगा भारत माता की जय बोलना पड़ेगा अगर देश में रहना होगा तो भारत माता की जय बोलना पड़ेगा दादा कारण की भारत हा एकमेव असा देश आहे जो इथल्या लोकांवर तो प्रेम करतो पण पाकिस्तानला दिवाळीला मिठाई देणारा देश हा दादा भारत असतो ज्यामुळे भारत माता की जय म्हटलं पाहिजे आणि भारत माता की जय म्हणतो आपण पाकिस्तान चुलता लंडन मावशी म्हणत नाही त्यामुळे भारत माता की जय म्हटलं पाहिजे ज्ञानोबावलींचा जय जयकार केला विश्वातील सर्व संतांचा जय जयकार होतो त्याप्रमाणे भारत माता की जय म्हटल्यावर प्रत्येक कलाकारामध्ये वास करणारा आदि शक्तीचा जय जयकार होतो भारत माता की जय झाला पाहिजे 700 रुपये गले मिलाकर बोले 700 रुपये गले मिलाकर बोले दुर्गा भवानी के सिर के माथे निर्भय होकर बोले जिनके रंगों में हो अपने पिता का खोट वही भारत माँ की जय जयकार बोले बोले भारत माता की छत्रपति शिवाजी महाराज की धर्मवीर संभाजी महाराज के आनंदेश्वर भगवान के आता असं वाटून राहिलं की लासूरला आलो नाही तर याच्या आधी असं वाटत जरा धैर्योगाची कार्यशाळा करा आणि आजचा अभंग मागणीवर प्रकरणातील अभंग आहे इको कमी करा वेळ पडला तर भोंगे बंद करा रिटर्न नाही मारला पाहिजे मला बेस ठेवा गेन ठेवा भोंगे बंद केलेच चालते आपल्याला इथं स्पष्ट आवाज जमलं हा
आजचा अभंग जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांचा अभंग आहे. 4 प्रकारचे संत आहे. प्रेम प्रधान, शांती प्रधान, ध्यान प्रधान आणि वैराग्य प्रधान. त्यातलं 4 नंबरचं कडकडीत वैराग्य म्हणजे तुकोबाराज. आणि तुकोबाराज काय म्हणतात, कारण की दादा या समाजामध्ये आल्यावर सर्व भक्तमान शास्त्रम स्नानाच्या लक्ष्म्या दत्तम तेत्तम कोणी भरमज 100 काम सोडून माणसानं जेवण करावं, 1000 काम सोडून माणसानं आंघोळ करावी, 1,00,000 काम सोडून माणसानं दान धर्म करावा आणि कोट्यावधी काम सोडून देवाचं नामस्मरण घ्यावं. दान मागणारा आणि नामाची महती सांगणारा 4 चरणाचा सुंदरसा अभंग आहे. देवाची जयंती होते. देवाची जयंती होते. संतांची पुण्यदिन माणसाची तिरवी होते. रघुपती राघव राजा राम 13 दिवसानं तिरवी खाच काम माणसाची तिरवी होते. देवाची जयंती होते. देव शब्द दिवणा धातू आहे. देवडी दिवा देव ध्यान ध्यान प्रकाश ज्ञान देव तू काय बोलले ते ज्ञान बाई वावरवे जरी म्हणजे हत्ती आणावे पै संताया भरावे सर्वच वेगा. त्या देवाची जयंती होती. त्या देवाला देव म्हणतात. पण आजकाल लोक देव मानायला तयार नाही. त्या देवाची जयंती दादा केव्हा साजरी झाली, त्या देवाची दिवाळी केव्हा साजरी झाली. मी अविवेकाची गाजणी फेडून मी एकदम जोडे योगी आपा ही दिवाळी निरंतर. त्या देवाची दिवाळी केव्हा साजरी झाली हो, त्या देवाची दिवाळी मागच्या 22 जानेवारीला साजरी झाली. केव्हा साजरी झाली, जेव्हा आमचे वनवासी प्रभू श्रीराम, जेव्हा आमचे वनवासी प्रभू श्रीराम अयोध्या निवासी अवधनाथ भगवान प्रभू श्रीराम झाले, त्या दिवशी पहिली दिवाळी साजरी झाली. आणि या 19 फेब्रुवारीला आमचे छत्रपती शिवराय सिंहासनाधीश्वर झाले, तेव्हा आमची दुसरी दिवाळी साजरी झाली. दादा तो देव जाण्याचा आहे हो, देव चालला. पण काही लोकांना देव चालत नाही. हो, काही लोकांना देव चालत नाही, काही लोकांना राम चालत नाही, काही लोकांना राम मंदिर चाललं नाही, काही लोकांना राम चाललं नाही, काही लोकांना राम मंदिर चाललं नाही. ज्या लोकांना राम मंदिर चाललं नाही त्या लोकांना पहिलेच सांगतो, समर्पण लेने आए थे, समर्पण लेने आए थे, निमंत्रण देने भी आएंगे. समर्पण लेने आए थे, निमंत्रण देने भी आएंगे. अभी तो बांधा है अयोध्या का राम मंदिर, मथुरा और काशी भी बांधेंगे दादा. तो राम महत्वाचा. हा, तो राम चालत नाही, राम मंदिर चालत नाही, तो देव चालत नाही. तो सलीमचा बच्चा म्हणते, सनातन धर्म नाही म्हणते. त्या सलीमच्या बच्चाला लासूर मधून मला सांगणार शास्त्रकार सुंदर वर्णन करतात. पुष्पगंध तिलेतरम कष्टेने पायाकृतम एकशा मुळम तर राहते पश्चात मान विवेकता. मानून पाहिलं पाहिजे, जाणून पाहिलं पाहिजे, आजमावून पाहिलं पाहिजे. फुलात मकरंद आहे पण दिसत नाही, फुलात मकरंद आहे पण दिसत नाही, लाकडं दगणी आहे पण दिसत नाही, उसात गोडवा आहे पण दिसत नाही, दुधात लोणी आहे पण दिसत नाही. दिसेल केव्हा, फुलात मकरंद आहे वास घेऊन पहा, फुलात मकरंद आहे वास घेऊन पहा, लाकडं दगणी आहे घर्षण करून पहा, दुधात लोणी आहे मंथन करून पहा, उसात गोडवा आहे चाकून पहा. आनंदेश्वर भगवान सारख्या संतांची जरा देवाची संगती करा. दैवाचं दैवत्व प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. विठ्ठला विठ्ठला हरिदासा हरिदाय दिशा हरिचिया दासा हरिदाय दिशा भावे जैसा तैसा हरि देव.